जिल्ह्यातील बालाघाट परिसरात वावरणाऱ्या वाघाने काही दिवसांतच सोलापूर जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे। त्याने आतापर्यंत अनेक पाळीव जनावरांवर हल्ला केला आहे। तो सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याने संपूर्ण जिल्ह्यात घबराटीचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर वन विभागाने या वाघाला पकडण्याचे आदेश काढले असून याची जबाबदारी आतापर्यंत 60 पेक्षा अधिक वाघ पकडणाऱ्या पथकावर सोपवली आहे। हे पथक रविवारी सोलापुरात दाखल होणार असून त्यांची कार्यवाही सोमवारपासून तारीख 13 या दिवशी सुरू होणार आहे। सोलापुरात 16 डिसेंबरला चारे गावात वाघ आढळल्यानंतर त्याचा मुक्काम अद्यापही बार्शी व वैराग परिसरातच असल्याचे दिसत आहे। जवळपास महिनाभरापासून या वाघाने चारे उक्कडगाव, चारे ढेंबरेवाडी, पांढरी, मुंगशी, राळेरास, वैराग भागातील लाडोळे हद्दीत पाळीव जनावरांवर हल्ले करून दहशत निर्माण केल्यानंतर वाघाच्या सध्या जामगाव हद्दीत वावर आहे। बार्शी, वैराग, राळेरास भागांसह जिल्हाभर भीतीचे वातावरण आहे। बार्शी तालुक्यातील ढेंबरेवाडी येथील कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला होता। आतापर्यंत वाघाने ज्या ज्या ठिकाणी प्रवास केला तेथील पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी वाघाला पकडण्याची मागणी जिल्हा प्रशासन व वन विभागाकडे केली होती। या संदर्भात अखेर वन विभागाने या वाघाला पकडण्याचे आदेश दिले आहेत। रविवारी हे पथक सोलापुरात दाखल होणार असून स्थानिक वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वाघाला पकडण्याची कार्यवाही सोमवारपासून हाती घेतली जाणार आहे।